नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बायोएस ॲग्री अँड फॉरेस्ट्री अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या या खास वन शॉट सेशनमध्ये आपण महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं ॲग्रिकल्चर म्हणजेच कृषी घटकाचं एक संपूर्ण रिव्हिजन करणार आहोत. चला तर मग आपल्या या वन शॉट रिव्हिजनला सुरुवात करूया. आज आपण काय काय बघणार आहोत तर बघा, मृदा विज्ञान, कृषी विज्ञान आणि पीक पद्धती, फलोत्पादन, कृषी अर्थशास्त्र आणि शेवटी कृषी विस्तार आणि योजना, हे पाचही महत्त्वाचे विषय आपण एकामागोमाग एक फक्त आणि फक्त परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊन कव्हर करणार आहोत. ओके, तर आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा विभाग आहे मृदा विज्ञान, म्हणजे जमिनीचा अभ्यास. खरं तर शेतीचा सगळा पायाच यावर अवलंबून आहे, बरोबर? चला मग यातले असे काही मुद्दे बघूया जे परीक्षेमध्ये थेट विचारले जातात. सगळ्यात पहिलं, ह्युमस. ही व्याख्या व्यवस्थित लक्षात ठेवा. यावर सरळ MCQ येऊ शकतो की ह्युमस म्हणजे काय. तर वनस्पतींच्या अपूर्ण अवस्थेतील कुजण्याची जी प्रक्रिया आहे तिलाच आपण ह्युमस म्हणतो. यामुळे जमिनीची सुपीकता वाढते, हे तर आपल्याला माहीतच आहे. आता बघा, जमिनीच्या घनतेवरही प्रश्न येतो. काही खनिजं अशी आहेत जी जमिनीची घनता वाढवतात. कोणती आहेत ती? तर हेमेटाईट, लिमोनाईट आणि मॅग्नेटाईट. ही 3 नावं लक्षात ठेवा. ही जड खनिजे आहेत आणि यांच्यामुळे जमिनीची डेन्सिटी म्हणजे घनता वाढते. हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. जमिनीमध्ये जर क्षारांचं प्रमाण वाढलं तर काय होतं? त्याचे पिकाच्या वाढीवर खूप वाईट परिणाम होतात. सगळ्यात पहिलं म्हणजे पिकांची मुळं आणि कोशिका म्हणजे सेल्स या अकार्यक्षम होतात. कधीकधी तर मुळं अक्षरशः जळून जातात आणि निष्क्रिय होतात. आणि साहजिकच यामुळे पिकांच्या वाढीसाठी हे खूपच अपायकारक ठरतं. आणि हा तर एक खूपच कॉमन प्रश्न आहे जो वारंवार परीक्षेत येतो. चोपण जमिनीत कोणत्या घटकाचं प्रमाण जास्त असतं? तर उत्तर अगदी सोपं आहे, सोडियम. चोपण जमीन म्हणजे सोडियमचं प्रमाण जास्त, हे लक्षातच ठेवा. बरं, तर आता आपण जमिनीबद्दल तर बघितलं. आता वळूया त्या जमिनीत घेतल्या जाणाऱ्या पिकांकडे. आपला पुढचा विभाग आहे कृषी विज्ञान आणि पीक पद्धती, म्हणजेच क्रॉप मॅनेजमेंट. बीज प्रक्रिया का करतो आपण? बीज प्रक्रिया तर पेरणी करण्याआधी बियाणांची उगवण चांगली व्हावी, त्यांना रोगांपासून संरक्षण मिळावं आणि त्यांची वाढ जोमदार व्हावी, यासाठी जी प्रक्रिया केली जाते तिला आपण बीज प्रक्रिया म्हणतो. खूप महत्त्वाचा टप्पा आहे हा. आणि हो, पिकांच्या जातींवर तर हमखास प्रश्न असतोच असतो. इथे काही उदाहरणं दिली आहेत बघा. मक्याच्या जाती कोणत्या? हायस्टार, डेक्कन, युनिस, मांजरी, आफ्रिकन टॉल, पंचगंगा. आणि हिरवळीच्या खतासाठी कोणती पिकं वापरतात? तर ताग, धैंचा, गिरीपुष्क. ही नावं पाठच करून ठेवा. आता या 2 पीक पद्धतींमधला फरक नीट समजून घ्या. साखळी पीक पद्धत आणि रिले पीक पद्धत. साखळी पद्धतीत काय होतं? एक पीक काढायच्या आधीच दुसऱ्याची पेरणी होते. पण रिले पद्धतीत जसं रिले रेसमध्ये होता ना, एक धावपटू बॅटन देतो तसं एक पीक शेतात उभं असतानाच दुसरं पीक लावलं जातं. अगदी छोटा पण महत्त्वाचा फरक आहे. खतांचे प्रकार, त्यातही नत्रयुक्त खतं कोणती यावर प्रश्न येतो. ही सगळी उदाहरणं आहेत नत्रयुक्त खतांची. अमोनियम नायट्रेट, युरिया, अमोनियम क्लोराईड आणि अमोनियम सल्फेट. परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी नत्रयुक्त खत ओळखा. त्यामुळे ही नावं माहिती असणं गरजेचं आहे. चला आता आपण शेतातल्या मुख्य पिकांकडून थोडं पुढे जाऊया आणि फळे आणि भाज्यांबद्दल बोलूया. आपला पुढचा टॉपिक आहे फलोत्पादन आणि वनस्पतीशास्त्र. हा सुद्धा परीक्षेसाठी तेवढाच महत्त्वाचा विषय आहे. महाराष्ट्राबद्दल काही विशेष गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीतच पाहिजेत. जसं की चिकूची प्रसिद्ध जात कोणती? तर कालीपत्ती. मैदानी प्रदेशात कोणती फळे येतात? डाळिंब, पेरू, केळी. आणि आंब्याचं संशोधन केंद्र कुठे आहे? तर ते आहे पुण्यात. हे मुद्दे जोड्या लावामध्ये किंवा थेट प्रश्नांमध्ये विचारले जातात, त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. भाज्यांचं वर्गीकरण सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, पिष्टमय भाज्या कोणत्या? बटाटा, रताळी, आळू. प्रथिनयुक्त म्हणजे प्रोटीन रिच भाज्या, वाल, वटाणा, घेवडा, कारली. आणि एकदल कंदवर्गीय तर कांदा आणि लसूण. परीक्षेमध्ये असं विचारू शकतात की बटाटा कोणत्या प्रकारात मोडतो? हा आकडा 400 ते 500 ग्रॅम हा सरळ पाठ करायचा आहे. कशासाठी आहे हा? तर वांगी आणि टमाट्याच्या लागवडीसाठी प्रति हेक्टरी बियाण्याचं प्रमाण आहे हे. लक्षात ठेवा, 400 ते 500 ग्रॅम. फळबागांमधले बहार, यावर तर प्रश्न असतोच. 3 महत्त्वाचे बहार आणि त्यांचे महिने. जानेवारीत येतो तो आंबे बहार, जून महिन्यात मृगबहार आणि ऑक्टोबरमध्ये हस्तबहार. हे महिने आणि बहारांची नावं यांच्या जोड्या पाठच पाहिजेत. बरं, पीक तर आपण घेतलं, पण त्याचं पुढे काय?
त्याचं अर्थशास्त्र, त्याची बाजारपेठ हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर आता आपण बघूया कृषी अर्थशास्त्र आणि विपणन याबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे. हे वर्ष 1965 हे खूप महत्वाचं आहे. का? कारण याच वर्षी कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली होती. ॲग्रिकल्चरल प्राइसेस कमिशन 1965 हे वर्ष विसरायचं नाही. इथे काही महत्वाच्या संस्था आणि संकल्पना आहेत. बघा, नाफेडचं काम काय आहे? तर शेतमालाची विक्री करणं. नियंत्रित बाजारपेठा का असतात? तर विक्रीमध्ये होणारे अनुचित प्रकार टाळण्यासाठी. सार्वजनिक गोदामांमध्ये पावतीवर तत्काळ कर्ज मिळतं आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना ही रिझर्व्ह बँकेच्या कायद्यानुसार झालेली आहे. हे सगळे पॉइंट्स महत्वाचे आहेत. ओके, तर आता आपण आपल्या शेवटच्या विभागाकडे आलो आहोत. नवीन तंत्रज्ञान, नवीन माहिती आणि सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे काम करतं कृषी विस्तार. तर आता आपण याच कृषी विस्तार आणि महत्त्वाच्या योजनांबद्दल बोलणार आहोत. विस्तार शिक्षण पद्धतींवर एक प्रश्न नेहमी येतो की सर्वात परिणामकारक म्हणजे सगळ्यात इफेक्टिव्ह पद्धत कोणती? तर ती आहे वैयक्तिक संपर्क पद्धत. आणि सामूहिक संपर्काची उदाहरणं कोणती? तर प्रदर्शने, वार्तापत्रे, टेलिव्हिजन हे सगळे मास कॉन्टॅक्टचे प्रकार आहेत. इथे काही महत्त्वाच्या सरकारी योजना आहेत. यात आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? तर योजनेचं नाव, तिचं वर्ष आणि तिचा मुख्य उद्देश. जसं की एकात्मिक ग्रामीण ऊर्जा कार्यक्रम 1981-82चा आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे NREGA ही 2005ची आहे. आणि किसान क्रेडिट कार्ड योजना ही शेतकऱ्यांना अल्पकालीन पतपुरवठा करण्यासाठी आहे. हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. आणि एक गोष्ट विशेष करून महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेबद्दल लक्षात ठेवायची आहे. ती म्हणजे या योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांना सर्वोच्च महत्त्व दिलं गेलेलं आहे. वॉटर कन्झर्वेशन हा या योजनेचा मुख्य गाभा आहे. तर ह्या सगळ्या योजना आणि हे तंत्रज्ञान लक्षात ठेवून आता विचार करा की परीक्षेसाठी आपली सर्वात प्रभावी रिव्हिजन स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. आपण आज हे सगळे महत्त्वाचे मुद्दे कव्हर केले आहेत. याचा वापर आपल्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यासाठी नक्की करा. परीक्षेसाठी खूप